रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आम्ही आज सासवडच्या घाटाच्या थोडं पुढं म्हणजे सासवडमध्येच आज एवढी सगळी आपली वारकरी संप्रदायातली मोठी मोठी लोक, वयस्कर लोक सगळी जमलेली आहेत. तर आता काय आमच्यासारख्या वयातल्या मुलांनी तुमच्याकडनं काहीतरी शिकावं आहे का नाही. त्यामुळंच मन रमवण्यासाठी काहीतरी किती दिंडी नंबर वानखेडे महाराज दिंडी नंबर 170. तर या दिंडीमधली सगळी लोक आहेत, त्यांच्याशी आपण थोड्याशा गमतीशीर गप्पा मारू. तर जास्त काय मी वेळ घेत नाही, आपण चालू करू. या आजी, घाबरू नको. काय बोल, तू काय वाटतं तुला? तुझं लाजते कशाला? वाय हो, नाव काय तुझं? नाव? माझं नाव अनुसया आहे. अनुसया. बा, आजीचं नाव अनुसया आहे. आजी काय वय तुझं? बोल, तू बोल, आवाज येतोय. असल 50-55. आजीचं वय 50-55 आहे. आजीने सांगितल्याप्रमाणे. आजी कधीपासून करते वारी? इतक्यानं 9 वाऱ्या झाल्या. मग किती? 9 वाऱ्या झाल्या इतक्यानं. चलत 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 कुठून कुठपर्यंत? पंढरपूर आपल्या वाशिम पासून तर आपल्या पंढरपूर म्हणा. ब्रांड आळंदी पासून पंढरपूर पर्यंत आजी 9 वाऱ्या केल्यात आहे का नाही आजी? काय आजी, काय नाव तुझं? माझं नाव पार्वती. पार्वती. तिथं बघू, तिथं कॅमेरा आपला. कुठून आहे राहिला? कुठलं गाव? गाव मिर्जापूर घाटा, वाशिम तालुका. हा, वाशिम तालुका. हो. कधीपासून करते वारी? वारीला 10-11 वर्ष झाली करायला आली. 10-11 वर्ष झाली पायी वारी करते. हो. आळंदीतून पंढरपूर पर्यंत. कधी स्वयंपाक करते, काही पायी करते, पण चलतच वारी. हो. मग वारी कशामुळे करायची? काय करायचं तिकडे पंढरपूरला जाऊन? पंढरपूरला जाऊन काय करायचं? हा, सेवेधारीला केलं. सेवेधारी केली तर माझ्या देवानं चांगलं केलं, माझ्या वाईट नाही केलं. तू देवाने चांगलं केलंय, मग तू वारी करणार. मग जरूर होती मला तर करणार. जवळ होती तोवर करणार. आता तर 50-55 वय तुझं. मग ज्याशी देवानं तिकडे नेलं त्याशी पाहून घेईन. हा, तोर वारी सोडणार नाही. तोवर वारी सोडायचं नाही. काय दिलं तुला पांडुरंगाने? एवढी वारी मनापासून करते. पांडुरंगानं काय दिलं? हा, काही मला पूर्ण दिलं. पांडुरंगानं कशाची कमतरता नाही ठेवली मला. पांडुरंगाने कसलीच कमतरता ठेवली नाही. कशाची कमतरता नाही ठेवली मला. कशाचीच कमतरता नाही. आयुष्यात काय नाही पाहिजे अजून? आता काय नाही, आयुष्यात काय नाही पाहिजे. मग इथं चलत बी यायचं, स्वयंपाक बी करायचा, काम बी करायची आहे का नाही? हो ना. दमत नाही काय? काय दमत नाही एवढं काम बी? नाही जमत. पांडुरंगाची शक्ती आहे मला. हा, माऊलीची शक्ती आहे, पांडुरंगाची शक्ती आहे. काय वय तुझं आता? मा वय 65. आता काय पंढरपूरला कधी पोहोचणार आहे? आता आम्ही कधी? दशमीला. दशमीला? हा. दशमी पर्यंत. मग चलशील का एवढं? हो. पाय पाय बी दुखतात काय? नाही दुखत पाय. पाय बी नाही दुखू दुखत? देत नाही माऊली. माय पाय दुखू देत नाही, काय नाही काय नाही. काय दुखू देत नाही? आजीले आजी काय म्हणते? आजी काय आवाज आहे ना मला? थांबा मामा, सारखा माझं मला उठव. आजीने मला उठवले. आता थांबा जरा. बोल. वारकरी उपाशी राहतील म्हणलं, ये डोक घेतलं तर येऊ दे. काय होतं त्याला उपाशी राहिलं तर? आणि आम्हाला आता तर म्हणली पांडुरंगामुळे काय लागत नाही मला खायला. पांडुरंगामुळे स्वयंपाक करायला लागते, पण जेवायचं लागेलच ना. मग आता तर म्हणली पांडुरंग आम्हाला काय कमी पडून देत नाही. आता कसं बरं? अहो केल्याशिवाय कसं कमी पडू देत नाही. केल्याशिवाय कसं करून- म्हणजे? आता काय म्हणले? खाऊन झाला का काय? आता 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 आजी काय म्हणली मला? काय म्हणली आजी? तू पांडुरंग काय कमी पडून देत नाही? नाही ना मग. मग आता मग मला कसं म्हणते तू? स्वयंपाक करून देईल का आपल्याला येऊन तिकडून? आपल्यालाच करायला लागेल ना. जेवा लागेल, या वारकरीला जेवू घा लागेल. जीव तू आता मग तू चालतोय, तू काम चालू रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणा लागेल. या बाबा, या पुढे थोडं साईडला या. या बोला. आवाज येत इथून आवाज येईल, ह्याच्यात बोला फक्त. बोला. काय म्हणता? कधीपासून वारी करता? सांगा तुमच्या पद्धतीने. ते पायीवारी जवळजवळ 10 वर्षापासून करतो. 10 वर्षापासून पायवारी सुरू करता? करायच्या अगोदर माझी कोणतीच व्यवस्था नव्हती. हा, घरात खूप काय अडचण होती. मी लोकांच्या सालामान्यानं कामं करायचो. लोकांमध्ये सालावाल्यावर काम करायचे. अरे वा. पण ज्यावेळेसपासून माऊलीची सोहळ्यात वारीची चालू केली त्यावेळेसपासून एवढा काय फरक झाला. म्हणजे आई बाबा मुलगा सर्विसला लागला, फक्त ही सर्व माऊलीची कृपा आहे. पांडुरंगाची कृपा आहे. वारी केली म्हणून पोरग सर्व्हिसला लागतं. एकदम सर्व संसार माऊलीमुळे जायगा नाही. त्याची हाय कृपा म्हणजे कमी पडून नाही दिला कधी काय? बिलकुल काहीच नाही. मी जवरोक मला होते तर मी पांडुरंगाला सोडणार नाही. जवरोक मला बारी पायी चालवायची. मग आता पेरणी बिरणी झाली. पेरणी काय गेली का नाही गावाला? केली, पेरणी केली तर झालं, काय नाही. पेरणी कोण बघणार तुझी? तू इथं वारीला आलो. वारीला आलो पेरणी कोण बघणार? मुलं आहेत ना मला. मुलं आहेत. मुलं म्हणत नाही वारीला नको जाऊ, पेरणी केली, शेताकडे बघ, मोटर चालू कर, धार धर. नाही काय नाही म्हणत. मुलं म्हणतात पायंदळ जाऊ नको.
काय म्हणतात एसटीने जाय म्हणतो पायीन तरी जाऊ नको पायीन जाऊ नको पायीन तरी मग जाऊ कशाला नको जातीवर पायीने पोराचं ऐकू नये आता नाही, नाही. पोराचं नाही पोराने तुझं ऐकायचं नाही नाही जरूर झालं तर पायी पोराने सुद्धा ऐकायचं का ऐकायचं नाही तू पोराचं ऐकणार नाही नाही पांडुरंगा पुढे पोरग काय नाही अजिबात नाही काकुल्या हसत होत्या कशामुळे बरं मग आता किती लोकांचा स्वयंपाक बनवतो दिवसाला आता 100-150 100-150 लोकांचा स्वयंपाक हो एवढे 100 लोकांचा स्वयंपाक तू बनवणार हो आणि तू जेवणार का नाही त्यातनं तर आता जेवायलाच लागल ना स्वयंपाक केला म्हणल्यावर जेवायला तुझी चपाती तू खाती का ह्यांनी बनवलेली तू खाती कोणाची कोणाले याची त्याली आता नाव थोडं टाकेले कोण आहे बोलायला कोण आहे अहो या मामा या घाबरू नका काय त्याला मी तुमच्या इथं आलो का तुम्ही माहित आलेत बोला अहो रामकृष्ण हरी बोला माऊली. माझी आस जन्मजन्मी तुझा दास हा. पंढरीचा वार करी वा. वारी चुकवणे दे हरी. आमचं काहीच नाही म्हणणं बंद पडलंच कधीपासून करते वारी 12 वर्ष झाले आजी चिडली माझ्यावर किती वेळ झाला चालू आहे म्हणली व्हिडिओ आहे का ना 12 वर्ष झाले वारी हा. करतो हा. आणि 2 वर्ष स्वयंपाक लागली 2 वर्ष 2 वर्षापासून सेवेकरी हो वारकरी वारकरी किती लोकांना जेव घालते लोक आता हे आमच्या दिंडीत आहे तिथले 100-150 100-150 लोक दिंडीत हो आहे का नाही? यंदा किती येतं काढून बाया लक्षात नाही बरं हे अशा बोलली काही तिकडे मग तिकडे ते लोकांना हसू दे की मग ती येडी बाई काही बोलायला लावलं आणि तुला कोण येडं म्हणलं मला फोन कर बरोबर येडं म्हणल्यावर कशाला कोण येडं म्हणते फोन तुला नंबर लिहून द्या म्हटलं मग फोन नंबर लिहून दे तुला कशाला येडं म्हणतात लोक बरं मग ती येडी बोलायला लागली काही बोल- आयुष्यात काय नवीन करायचं नाही काय काहीच नाही हो करायचं मग हे असलं व्हिडिओ काढावं बघावं जरा माणसं काय म्हणतात आहे का नाही मग करावं जरा नवीन काहीतरी करावं आहे का तिकडे नाही पाहू का तिथं बघतो तिथं कॅमेरा चालू तिथं बघ सांग काय म्हणतात पोरं बाळ काय म्हणतात पोरं बाळ 2 पोरं येतं 3 नाती येतात हा 1 नातू 2 नातू हा. येतं 1 पुण्याले आहे पोरग शाळेत पुण्यात कीर्तन- शाळेत आहे कीर्तन भजन कराय हा पोरग हा काय बोलते नातू हा मा हा आणि पोरं घरी येत शेतीत शेती आता गावाला आता पेरणी चालू असेल गावाला पेरणी झाली डवरी चालले हा निंद सुरू केले हा आणि आम्ही दोघं लागो वारीला आलो वारी नवरा बायको वारीला आले हो. होय एका मग. 170 दिंडी क्रमांक मग. दोघं सेवेकरी हो या दिंडीत येतो वर्षाभरा या दिंडीत येतो काय मग अजून कुठपर्यंत आला आजी कसं काय घरातलं घरातलं वातावरण एकदम चांगलं आहे हा. नातू हा. येत पंतू येत जट पंतू आहे का? हो सर्व आहे. काय तुला पण तू येत आता हो. 65 वयात लग्न कधी झालं किती वयात झालं आता लग्न दुसरी आत्मीय पुतण्याची आहेत ना हा ते बी आहे म्हणा हा आत्मीय पुतण्याची आहेत ना लग्न कधी झालं तुझं लग्नाचं आता मला शाळाच नाही शिकेलं काय ध्यान राहणारी तरी झालं असेल की 40 वर्ष 50 वर्ष झाली 50-55 50 वर्ष झाली लग्नाला. 50-55 झाली 50-55 वर्ष झाली आजीच्या लग्नाला हो ना बघा बघा मी 9 वर्षापासून वारी करतो पंढरीश्वर परमात्माची. हा. मला शुगर आहे दमा हा, आहे हा. पण अव्याहत वारी सुरू आहे. पांडुरंगाची अशीच कृपा राहो आणि सर्व विठ्ठल भक्तांना परमेश्वर अशी सद्बुद्धी देऊ. विठ्ठल मी आल्यापासून जेवढं ऐकतोय तो विठ्ठल सगळ्यांना सद्बुद्धी देतोय ताकद देतोय कुणाचा हातपाय थांबून देत नाही खायला कमी पडून देत नाही मी येताना आता कसं आम्ही पोरं सुरू आहे कुठे हॉटेलमध्ये जेव्हा बाहेर आले हे आले मी खोटं नाही सांगत मी तर आल्यापासून 1 रुपयाचं बाहेर खाल्लेलं नाही मी आल्यापासून रोडनी चालत येताना मला पिठलं भाकर भेटलं मसाल्याचा भात भेटला चहा तर चालूच आहे पाण्याची बॉटल चालू आहे 1 रुपयाचा खर्च नाही ही वारी आहे का ना हा हा वारी मामा आता म्हणलं आम्हाला शुगर आहे दमा आहे पण एवढी वारी तरी करता वारी चालू आहे. बघा, म्हणजे काय जाणवत नाही 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 कुठली गोळी बिळी काय चालू नाही गोळी चालू आहे पण गोळी घरी चालू आहे. इथं नाही रस्त्याने नाही वारीत नाही. वारीत नाही कुठं नाही मामा तुम्ही मंगरुळनगरी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा बुलढाण्याचे लक्ष्मण आंबोरे. लक्ष्मण आंबोरे काय मामा एवढं लांब येतं चलत चलत काय मागणे पण आनंद मागणं काय नाही हा पांडुरंगाला. सुख सोहळा स्वर्गीय नाही. हा त्याच्यामुळे या सोहळ्यात आम्ही आवर्जून हजेरी लावतो. आम्हाला करमत नाही वारी आली की आम्ही थांबत नाही गावात. 1 महिन्यापासून वेध लागतात. एक महिन्यापासून लोक कधी वारीत जातो कधी वारीत जातो. अरे बापरे ते एक महिना लोक वाट बघतात वारीची हम्म. अरे बापरे 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 असं वारीसाठी लोक एवढी तयारी जुनी करून एवढी घेतात. तयारी एवढं येडे वारीचं लोकांना की 1 महिन्यापासून लोक पेरणी केली का नाही आता पेरणी करून आलो. यावर्षी पेरणी झाली. यावर्षी काय पेरलंय सोयाबीन तूर सोयाबीन किती एकर आहे 10 एकर. मामाचे 10 एकर हो, मामा करोडपतीत पोरं काय करतात पोरगा सर्व्हिसला आहे. कुठं कृषी सहाय्यक आहे. कृषी सहाय्यक आहे पोरग कृषी सहाय्यक. बघा मामाचं पोरग कृषी सहाय्यक आहे पोराचं काय माऊलीची म्हणणं कृपा आहे? आहे. माऊलीची कृपा आहे. पांडुरंगामुळे पोरग कृषी सहाय्यक झालं पांडुरंगामुळे झालं. पोरग स्वतः अधिकारी किती पोर आहे 2 एकच पोरग एकच मुलगा. एकच मुलग आहे आजी माझं थोडा वेळ आधी तापली काय खायचं प्यायचं का नाही म्हणली मला हो ना हा
खाय प्यायला लागेल ना बा कारण तुम्ही जा बापा एक पच्चीस जेवून जायचं असले तर कुठं मी जेवून जाऊ हो आम्ही स्वयंपाक करतो ना काय करणार खायला खायला भाजी कशाची भाजी मटकीची मटकीची भाजी आणि चपात्या मोठ्या मोठ्या अशा हा मग जातो जेवून जातो जाताना आहे संध्याकाळपर्यंत इथं मग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी तुमचं नाव माझं नाव केशव महाराज बनके. केशव महाराज वानखेडे म्हणजे किती वर्ष झालं वारी करता तुम्ही मी 10 वर्ष झाले वारी करून. त्यांचं असं म्हणणं आहे की जे काय आतापर्यंत त्यांनी कमवलं जे काही मिळवलं मग ते तुमची तब्येत असू आहे का नाही पैसा असू ते सगळं पांडुरंगाने मिळवून दिलं म्हणजे एखाद्याने जर कष्ट कमवून जरी कमवलं असेल ना तर तो लोकांना सांगायला फुगरीत बोलतो मी माझा घाम गाळून कमवलंय पण आज या पांडुरंगाला लोक त्याच्यासमोर म्हणतात की जे काय दिलं ते पांडुरंगा दिले आहे का नाही सोपी गोष्ट नाही ही आहे का नाही